हा बघ वहिनी फोटो. ही काय पद्धत आहे का नऊवारी नेसायची? छे, याला काय अर्थ आहे? रॉनी वहिनी तू ना त्यांचा फक्त ड्रेसिंग सेन्स बघतेस, माझी फोटोग्राफी बघ ना. पण फोटोच्या आत कोण आहे हे पण बघायला हवं ना. तू फोटो बघतच नाहीयेस, तू त्यांचा फक्त ड्रेसिंग सेन्स बघतेस. कारण त्यांच्याकडे ड्रेसिंग सेन्स नाहीच आहे. काय चाललंय तुम्हा दोघांचं? मी ते दरवर्षी शोभायात्रेचे फोटो काढायला जातो ना ते. शोभायात्रेचे का मैत्रिणींचे? नाही मैत्रिणींचेही, पण मी तिला फोटो दाखवत होतो आणि तिचं म्हणणं आहे की शोभायात्रा ही खरी पुण्यातच होते. वाव, काय माहोल असतो. ढोल ताशे, तलवारबाजीचे खेळ, चित्ररथ. आणि तुला माहितीये का, आमच्या मैत्रिणींचा म्हणजे आमचा एक पुण्यात ग्रुप आहे, जवळजवळ 50 ते 100 मुलींचा. हो, आम्ही बाईक्सवर ना असं मस्त महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल लुक करतो आणि जातो. आणि मी त्या ग्रुपमध्ये त्या बाईक्सवरती रांगेत पहिली असायचे. याला म्हणतात गुढीपाडव्याची शोभायात्रा. तू चल ना माझ्या बरोबर शोभायात्रेला. फोटोत तर काय लक्षात येत नाहीये, बघूया प्रत्यक्ष. राणी, आपण पण दाखवून देऊया हिला आपल्याकडचा गुढीपाडवा कसा असतो ते. आणि शोभायात्रेत आपण एक कमी नाही होते. आणि या वर्षी मला मंत्र्यांनी दाखवून द्यायचंय. सरकार, सरकार, कुठे गेलं सरकार? तेच विचारते, कुठे गेल्या सासूबाई? मला काय माहिती? कशाला भांडायचं हो बाबा एवढं? मी काही भांडलो नाही, मी फक्त विचारलं गुढीपाडव्याचा बेत काय. तुम्हाला नाही तेच लक्षात नाही आलं ना तुमच्या. भांडणात सासूबाईंना फक्त मीच मॅनेज करू शकते. आता काय कराल? नवीन सरकार कुठून उभं करणार? हा, सरकार आले. काय काय? कुठे कुठे? कुठे गेला होतात तुम्ही? हे आपलं ह्याला जॉगिंगला गेले होते. जॉगिंगला काय चाललंय? हे काय चाललंय? काय नाही, खूप लेट पर्यंत बाहेर होतो ना, मला झोपल येतं. बाय, गुड नाईट. हा, जॉगिंगला गेले होते. कशाला? हा, अचानक का जावं असं वाटलं जॉगिंगला? वाटलं. एनी प्रॉब्लेम? हिला प्रश्न पडला असेल, आता सकाळी आपलं दार ठोठून आपल्याला उठवणार कोण? हो की नाही? गुढीपाडव्याच्या दिवशी तरी स्वतः उठ. हा, स्वतः उठा, नाही तर त्या दिवशी झोपून राहशील तू. बरं, आणि गुढीपाडव्याची सगळी तयारी तुलाच करायची. का तुम्ही आहात की मदतीला? नाही, मी अजिबात तुला मदत करणार नाहीये. का म्हणजे? आता मोठ्या तोऱ्यात सांगत होतीस ना, आमच्या पुण्याला बी असा गुढीपाडवा साजरा करतात, आमच्या पुण्याला बी अशी शोभायात्रा असते. मग बघूया की आपण पण ही कशी गुढीपाडवा साजरा करतात ते. हो की नाही? चला चला चला, आता जो काही गुढीपाडव्याचा बेत असेल ना, तो सगळं तुमच्या सुनबाईंना सांगायचा. चला. अच्छा. त्याला काय अर्थ आहे? मी का करायचं सगळं? सरकार सावकाशातून पाहायला लागलंय. मंत्री नका काळजी करू, तुमचं सरकार खंबीर आहे. आता काल पडलं होतं. कारण त्यांच्या बरोबर माझ्यासारखा खंबीर पाठिंबा नव्हता ना. तुम्ही काय माझ्या सासूबाईंना लेचीपेची समजतात की काय? लेचीपेची समजतात की काय? सासूबाई तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. येस, चला आता आम्ही एकत्र आहोत. चला चला. कधी विरुद्ध असतात काहीच कळत नाही. बाबा, या दोघी कधी एकत्र असतात, कधी विरुद्ध असतात, काहीच कळत नाही. अरे आजच्या दिवशी ते एकत्र असणारच, कारण त्या महाराष्ट्रातल्या सासूसून आहेत.
ए कम ऑन आई. ओ माय गॉड, काय कमाल फोटो आले तुमच्या दोघींचे. रॉनी, तुझ्या मैत्रिणी रुसल्या नाहीत ना रे? आज तू घरातल्या मैत्रिणींचे जास्त फोटो काढले. नाही नाही चिचे, अगं फक्त मीच नाही काढलेत फोटो, बऱ्याच फोटोग्राफर्सने तुमचे फोटो काढलेत. यार तुमची जोडी काय वाटत होती माहितीये. आणि आईचं बाईक चालवणं ना लक्षवेधी होतं. बघितलंस का, माझं बाईक चालवणं लक्षवेधी ठरलं. भ्रुम, भ्रुम. पण मुळात तुम्ही बाईक का चालवू शकलात? कारण मी तुम्हाला पाय सुजलेला असताना सुद्धा बूस्ट केलं बाईक चालवायला. आणि शंतनुनी बाबांनी का नाही अडवलं तुम्हाला पाय सुजलेला असताना सुद्धा? कारण मी त्यांना सांगितलं. सो बेसिकली तुम्ही माझ्यामुळे लक्षवेधी ठरलात. कमालच आहे. मुळात मी बाईक चालवायला शिकले म्हणून मी चालवू शकले. आणि तुला बूस्ट करायला म्हणजे काय? तुझ्यामुळेच मी पडले होते, कळलं ना? हा, नाहीतर मी एकटी जाणारच होते की शोभायात्रेमध्ये बाईक चालवत. ड्रुन ड्रुन. तुम्ही जर का सांगितलं नाही तर आम्हाला कळणार कसं? मग आम्ही असे कसे निघून जाऊ? तू काळजी नको करू. तू सांग ना, तू बिंदास बोल, तुला काय झालंय. आम्ही आहोत ना सगळे तुझी काळजी घ्यायला. तू बोल. मा, माझी एक मैत्रीण आहे, हृदया धडधडे. तिचे बाबा बीपीचे डॉक्टर आहेत. त्यांना बोलवायचं का बाबा? नको नको, कुणालाही बोलवू नका आणि मलाही कुठे काही नेऊ नका. आणि कोणी माझ्याशी बोलू नका, मला आराम करू दे. मला नाही कोणाशी बोलायचंय. ऐका ऐका, आपण सगळेजण बाहेर जाऊया. तिला कदाचित शांतता हवी असेल. हा चला जाऊया. रॉनी, तू थांब जरा. बाकी सगळ्यांनी जा. का रॉनी का? माझं काम आहे त्याच्याकडे. पण त्याला पण असेल ना त्याचं काहीतरी काम. किती बिझी असतो तो. आता एवढा वेळ आपल्यासाठी थांबलाय नशीब. आत्ताही थांबेल माझ्यासाठी. थांबशील ना बंडा? हा माम, तू सांगशील तितका वेळ थांबेल. तू काळजी नको करू. बघितलंस ना सुनबाई? हे बघ बंडा, मला माहिती तू खूप मोठा झालायस आता. म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतोस. पण काय आहे, कुठलाही निर्णय घेताना ना मोठ्यांचाही सल्ला घ्यायचा असतो. चांगलं असतं ते. असं कुठलाही निर्णय तडकाफडकी घेऊन मोकळं नाही व्हायचं आपण. मा, काही झालंय का? नाही म्हणजे तू असं हे कोड्यात बोलतेस ना, मला सगळं बाउन्सर जात आहे. माझी काही चूक झाली का? नाही रे बंडा, नाही नाही, तुझी काही चूक झालेली नाहीये. पण तुझ्या हातून कुठली चूक घडू नये ना, म्हणून मी तुला सावध करते आता. बाकी तसं तू शहाणा आहेस की नाही? हा, पण माझी खरंच काही चूक झाली आहे का? म्हणजे अरे नाही रे, म्हणजे बघ, चूक काय अशी आता चूक करायची असं ठरवून होते का? नाही ना. पण आपण काय होतं, कधी कधी दुसऱ्याचं ऐकतो आणि तसं आपण वागायला लागतो. नाही म्हणजे तसंही करायला माझी काही हरकत नाहीये हो. पण काय होतं, आपण ना एखाद्याच्या प्रभावाखाली येतो आणि मग त्याच्या प्रभावाखाली येऊन आपण तसंच वागायला लागतो. पण ते चूक आहे की बरोबर आहे हे मात्र आपल्याला कळायला लागतं. मी कोणाच्या प्रभावाखाली काय? नाही नाही रे, म्हणजे तू कोणाच्या प्रभावाखाली आलेला नाहीयेस. पण काय आहे? म्हणजे तू प्रभावाखाली येऊ शकतोस ना. अच्छा, तसं येऊ नकोस असं मला तुला सांगायचंय. बरं. हा, बाबा, दादा, अरे तुम्ही कसं सहन करता हे सगळं? दिसतंय काय? मी अजून थोडा वेळ आत थांबलो असतो ना तर माझं डोकं फिरलं असतं. हे असं सगळं बिघडू नये असं तुला वाटत असेल तर आता तूच घडव काहीतरी. तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुझी मुलगी तू शोध. तू जर का ह्यांना निवडीचं स्वातंत्र्य दिलंस तर तू म्हातारा होशील, पण तुझं लग्न कधीच होणार नाही. बरोबर. आणि हे जर तू करणार नसशील तर मग तुझं आमच्या टीम मध्ये स्वागत आहे. नाही 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 नाही, हे रोज रोज मी नाही सहन करू शकत. माझ्याने नाही जमणार. अरे मग लवकर स्वतःसाठी मुलगी बघ, तरच या सगळ्यातून सुटशील. बाबा, मी ना थोडा कन्फ्यूज आहे. कन्फ्यूज म्हणजे? कुठली मुलगी बघून ठेवलीस का? काय बोल दादा. आणि तशा 3 जणी आहेत. 3 जणी? आपण
सगळ्या सोसायटीला कळेल ना. नाहीतर काय बाबा, सुलू आजी बाजूलाच आहे. बघ ना, ती सुलजीला समजलं ना, ती म्हणेल मंत्र्याच्या मुलांनी 3-3 बायका बघितल्यात लग्नासाठी. सॉरी अहो, पण 3 मुली बाबा, खूपच फास्ट निघाला. हा आता कळतंय मला दिवसभर बाय काय करत होते. अरे काय रे, शी 3-3 काय लोणचं घालायचं त्यांचं. मग माझं जरा ऐकून घे दादा. कसं सणावरून बा, तू माझं ऐक. हा ऐक. काय ना, आपल्याला आवडतात खूप जाणी. म्हणजे माझं जेव्हा लग्न ठरलं, नाही नको आता नको, तर त्यामुळे लग्न आपल्याला एकीशीच करता येतं ना. एक मिनिट, तुम्ही माझं जरा ऐकाल का? माझ्या 3 मैत्रिणी आहेत, त्यापैकी कुठली निवडायची यात मी कन्फ्युज आहे. तुम्ही का उगाच चालत्या ट्रेन मध्ये चढताय? गाढवा, मग असं सांग ना की इथे आम्हाला हार्ट अटॅक यायची वेळ आली. हा ना, मी तर इमॅजिन करायला लागलो होतो. काय? आई, अंकू आणि रॉनीच्या 3 बायका. बापरे, अरे 5 बायका घरात भांडतात. बापरे 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 बापरे. हे राहण्या, एक सॉलिड कल्पना आली. काय? तिघींना इकडे बोलव, हा काय? मग आपण निवड करू. बापरे, सासूबाई 3 फोटो. मला वाटलं होतं एखादी मुलगी आणेल पसंत करायला. सासूबाई, काल तुमचं बीपी वाढलं होतं, आज माझं वाढतंय बहुतेक. बहिणी, नाही म्हणजे 3 जणी आहेत, पण त्यातली निवडायची एकच आहे, आणि ती तुम्ही ठरवून काय ती निवडा. नंतर तुम्हीच म्हणाल की काय बघून लग्न केलंस. बघितलं सासूबाई, रौनक केवढा घाबरतो तुम्हाला. असं काही नाहीये. रॉनी माझी परवानगी मागायला आलाय. हो की नाही रे बंड्या? हा, ओ, फक्त तुमचीच नाही तर माझी सुद्धा परमिशन घ्यायला आलाय तो. हीच भांडणं मला नंतर नकोय. त्यामुळे तुम्हीच ठरवा यातली कोणते. थोडक्यात तुम्हाला तुमच्या बंडाचं स्वयंवर करायचंय. भारी हसू येते नाही तुम्हाला? मला सांग रॉनी, हा रौनक भाऊजी, मला सांगा हा, यातली कुठली मुलगी तुम्हाला जास्त पसंत आहे? अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे. नाही, एक मिनिट. ऍक्च्युली असं विचारायला पाहिजे की या तिघींपैकी कोणाला तुम्ही जास्त आवडता. हा, यांची परीक्षा मी घेईन. मी सांगते तुला कशी घ्यायची असते ती परीक्षा, कळलं ना? मला तर बाई तिघी पसंत आहेत. सुनबाई, काहीही झालं ना तरी माझ्या बंडासाठी मीच मुलगी निवडणार. पण तुमच्या बंडानेच सांगितलंय मला की त्याला माझी सावली असलेली मुलगी हवी आहे, है ना? त्यामुळे मी पण बघणार. हीच होणार तुझी बायको. येस, परफेक्ट आहे. छान आहे बघ. ही जास्त छान आहे. मस्त आहे. आई वहिनी, ही खरी लकी आहे. वाचली. हळूहळू. मा, ही डॉली चिल. हॅलो गाईज. हाय. खूपच चिल आहे नाही? आणि मा, ही अभिज्ञा माचकर. नमस्कार. आपण आज जाऊन बोलूयात. आता खूपच मजा आहे. हो हो, बोलूया की. पण अगं, आधी तुमचं स्वागत तर करू दे मला. हं? या या. नाही, नको. सॉरी, पण कुंकू नको. कसं आहे, इथून जर आपलं लवकर झालं तर मी मीटिंगला जाणार ना, तर कुंकू नको. हरकत नाही. तुलाही नकोच असेल ना? का नको? मला चालेल. अगं बाई, हो का? हो. वाव, कूल दिसतंय ना? हे चालेल ना? हा. सरिता, वळून झालंय ना, येऊ दे त्यांना. हो, या ना, या या ग, या. ये. या. बसा बसा. पण लग्नानंतर आम्हाला बेडरूम हवी. प्रायव्हसी नको का? ठीक आहे, बेडरूम असली तरी मिळणार नाही. नाही,
नाही म्हणजे तुम्हीच येता ना दरवाजातनं खिडकीतून कधीही, कशी मिळणार प्रायव्हसी? प्रायव्हसी मिळणार नाही म्हणजे? अगं म्हणजे आम्ही सगळे असे एकत्र राहतो ना, खेळीमेळीचं वातावरण आहे आमच्या घरात. आम्ही एकमेकांच्या राहूच शकत नाही, त्यामुळे सतत आम्ही हॉलमध्ये असतो एकत्र, असं तिला म्हणायचंय. हो ना? अगं पण तू काळजी करू नकोस, तुमचं लग्न झालं ना की तुम्ही आमच्या बेडरूम मध्ये राहा, मग झालं. मला चालेल इथे. म्हणजे खिडकीतून येणं जाणं किती ऍडव्हेंचरस आहे नाही? अरे देवा, हे सगळं तुला ऍडव्हेंचर वाटतंय? म्हणजे आमच्या फ्लॅटचे ओनर आहेत ना, खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांचं फार असतं की वेळेत या वेळेत जा. मग मला कधी उशीर होतो ना रात्री यायला, मी खिडकीतनच येते. आणि म्हणूनच माझं आणि रॉनीचं पटतं. हे ऍडव्हेंचरस आहे. अरे मग ऍडव्हेंचर सोडा, रॉनी चणीचं किती जुळतंय ते बघा. मला तर दिसतंय खिडकीतून यांचा गृहप्रवेश होत असताना. नाही नाही नाही, मला सरळ दारातून येणारी एक सालच मुलगी हवी सून म्हणून. काय ठरलं का? कोण होणार या घरची सून? अहो पण ही काय पद्धत झाली का? हे असं कुठे असतं का मंत्री? सासू परीक्षा वगैरे काय आहे हे सगळं? काहीतरी वेड्यासारखं खूळ घेऊन आली आहे सोनल. मी नाही सासू परीक्षा वगैरे देणार, मला नाही बाई जमणार. का तुला भीती वाटते छे, मला कसली भीती? की तू चांगली सासू नाहीस म्हणून? मी का वाईट सासू ठरेन? मला सांगा, आपल्या थोरल्या सुनबाईनं मी काय कमी केलं हो? लग्न होऊन जेव्हा आपल्या घरी आली ना, तेव्हा सदा चहा सुद्धा तिला करता येत नव्हता, तो मी शिकवला तिला. आणि ती जेव्हा कामाला बाहेर जाते, पॉलिसी विकत फिरत असते ना सगळीकडे, तेव्हा घराकडे कोण लक्ष देतं? मीच देते ना. तुमच्या जेवणाखाण्याकडे कोण लक्ष देतं? मीच देते ना. सरिता, हे सगळं मला माहितीये, मग? पण ते नवीन सुनेला कसं कळणार? मी सांगेन ना, अख्ख्या जगाला सांगेन. मग त्यापेक्षा परीक्षा दे ना. देईन की परीक्षा, त्यात काय एवढं? आणि नुसती देणार नाही तर जिंकूनही दाखवेन, बघालच तुम्ही. पण समजा जर का तू या परीक्षेत फेल झालीस तर असं वाटेल की सासू वाईट आहे, सून नाही. नाही 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 नाही, त्यापेक्षा मी परीक्षा देते म्हणजे प्रश्नच मिटला. पण काय हो मंत्री, नेमकं या सासू परीक्षेमध्ये काय असणार आहे? नाही नाही, म्हणजे हा एवढा जो सगळा मी खटाटोप केलाय तो फुकट नको ना जायला. 10,000 रुपये पडतील पेपर फोडण्याचे. मी नाही देणार 10,000 रुपये, बायकोकडे 10,000. अगं सरिता, मग काय? मला माहिती असतं तर मी तुला सगळं गाईड केलं. सासूबाई, काय म्हणताय सुनबाई? चला तयार आहात ना तुम्ही परीक्षेसाठी? तुमची होऊ घातलेली सून वाट बघते तुमची. हो, मी अगदी तयार आहे. का हो, काय झालं, घाबरलात का? मी घाबरल्यासारखी वाटते? थोडं काय, असं स्पष्ट बोला बघू. फास्ट बोला, फास्ट. असा थोडा थोडा जास्त कॉन्फिडन्स वाटतोय. असं काही नाहीये. मला जाऊ दे आता परीक्षा द्यायला. उगीच माझ्याशी वायफाय बडबड करत बसू नका. चला मी जाते परीक्षा द्यायला. उगीच लेट नको ना व्हायला, नाही तर सेंटर बंद होऊन जाईल. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार करते. पण हो, माझ्यासाठी हे जरा कठीणच आहे ना. म्हणजे म्हणजे मला जेवण बनवता येत नाही आणि सासूबाई जेवणात तरबेज आहेत म्हटल्यावर माझं तर टेन्शनच मिटलं. हुशार आहे सुनबाई, हो की नाही सासूबाई? पुढे तू विचार ना पुढे. हा, मला सांगा, सुनेला मुठीत कसे ठेवतात? सुनेला मुठीत? सून केवढी, मूठ केवढी. आवडला तुला जोक? आवडला? नाही नाही, याचा अर्थ असा आहे की तुम्ही सिरियल जराही बघत नाही आणि मला हे आवडलंय. त्याचं काय, माझी आई खूप सिरियल्स बघते आणि नुसतं सिरियल्स बघत नाही, मला येऊन सतत सांगत असते, सुनेनी हे केलं, सासूनी ते केलं. इतका कानांना वीट आलाय ना, नकोशा झाल्या ते सिरियल्स. पण असो, तुम्ही बघत नाही ह्याचा मला खूप आनंद झालाय. काय झालं?
तुम्ही नाही आहात ना माझ्या आईसारख्या? छे छे, अजिबातच नाही. मी मालिका वगैरे बघतच नाही ग. घरात इतकी कामं असतात ना मला. विचार ना सुनबाईंना. काय सुनबाई? चला, तुम्ही तशा नाही आहात म्हटल्यावर तुम्ही या परीक्षेत पास झाल्यात. थँक्यू थँक्यू. आता परीक्षा संपली ना, म्हणजे पास झाले म्हणजे? अशी कशी संपेल परीक्षा? परीक्षा काय एकाच दिवसाची असते? नवीन सून घरात आली की तिची नेहमी परीक्षा घेता, आणि सासूबाईंची परीक्षा एकाच दिवसाची. मी आज तुमच्या घरी राहणार आहे हा? आणि दिवसभर तुमचं ऑब्झर्वेशन करणार आहे, आणि त्यानंतर निकाल ठरवेल. म्हणजे तू रात्री इथे थांबणार आहेस? हो, आयुष्यभराचा प्रश्न आहे माझ्या. एका तासाच्या परीक्षेत कसा संपेल, म्हणून मी ठरवलं आज रात्री मी इथेच थांबणार आहे. सुनबाई, सोनल सुनबाई. अगं कुठे आहेस? सासूबाई काय झालं का सकाळी सकाळी घसा फोडताय? झोपू द्या ना. अगं नवीन सुनबाई दिसत नाहीये कुठे. हो मला माहिती आहे ग देवा, लवकर उठली. बघ बघ, शिक तिच्याकडून काहीतरी. काय? लवकर उठली ती. किती संस्कार आणि गुणी मुलगी आहे. मला वाटतं लग्नानंतर ना तिचं आणि माझं उत्तम जमणार आहे. एवढ्या लवकर खुश होऊ नका. का माझा आनंद बघवत नाही का तुला? तुम्हाला काय वाटतंय? ती म्हणजे ती काय काम करायला उठलीये का? छे छे. मग काय, कशाला उठली असेल? सासरी गेल्यावर असं झोपून राहायचं नसतं, लवकर उठून कामाला लागायचं असतं. तुमच्या घोरण्यामुळे उठली ती लवकर सासूबाई. मग काय, सहन नाही झालं बिचारीला रात्रभर, म्हणून बाहेर जाऊन झोपली सकाळी. मलाही नाही झालं सहन. माझ्या कानाचे पडदे फाटायला आले सासूबाई. काय हो असं करता? खरंच एवढं मोठ्याने मी घोरते? मग हा, आणि याच्यामुळे जर तिने तुम्हाला परीक्षेत फेल केलं तर? अशी कशी फेल करेल मला? छे छे. एकदम टापटीप ठेवलंय ना घर. हो, मा आणि वहिनी मिळून ठेवतात खरे. चांगलंय. सोनल सुनबाई, घ्या चहा आणि बिस्किट घ्या. अगदी तुम्हाला हवा तसा चहा केलेला आहे. बघा बघा, आवडतोय का? वा, काय कमाल चहा केलाय. खरं की काय? अहो अगदी तुमच्यासारखा झालाय. नाही, खरंच खूप छान चहा झालाय. काय झालेला ना अगदी तसाच. बाबा, मला काय वाटतंय माहिती का, आईने या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळून पास होणार आहे. मग बघा ना, रावणीची मैत्रीण किती किती अशी कौतुक करते आईचं. म्हणजे आई पण असं छान एकदम हुशार मुलीसारखी परीक्षा देते म्हणा. मग बायको कोणाची आहे? बाबा, ते महत्वाचं नाहीये. अहो, या परीक्षेचा निकाल काही लागू द्या, त्रास फक्त आपल्यासारख्या नवऱ्यांना भोगावा लागतो, हे लक्षात ठेवा. हा, या तिघे एकत्र येतील आणि आपल्याला घराच्या बाहेर काढतील. म्हणून सांगतोय, जास्त असं खुश होऊ नका. कोणाची बायको खुश होऊ नका, लक्षात ठेवा. हा, ठीक आहे. तुम्ही माझ्यासाठी कालपासून एवढं सगळं करताय, आता मला पण तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी करायचंय. अगो बाई, हो का? कर ना, कर. तुला काय हवं ते कर. पण नेमकं काय करणार आहेस तू? मला तुम्हा सगळ्यांसाठी छान नाश्ता बनवायचा आहे. नाश्ता? चालेल चालेल, चल मी तुला मदत करते. ये. नाही नको, तुम्ही मदत नका करू, मी करते स्वतःहून सगळं. अगं करते ना मी. बरं बरं, कर कर. तुला काय हवं ते कर. हा हा. ऑल द बेस्ट. पण तू आमच्या सगळ्यांसाठी आणि रॉनीसाठी कायम मैत्रीण असशील. तुला हव्या तशा मुलाबरोबर हव्या त्या घरात तुझं लग्न होऊ दे, आणि आम्ही सगळे तुझ्या लग्नाला नक्की येऊ. आम्हा दोघांचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू. नमस्कार. हाय. काय मग सासूबाई, आता तरी ऍक्सेप्ट कराल की नाही की तुम्हाला माझ्यासारखी सून मिळूच शकत नाही? अगं तुलाही मीच तर पसंत केली ना, नाहीतर आलीस का घरात आहे सून म्हणून? पण जर मला तनूने निवडलं नसतं तर कशी आली असते मी या घरात? मग आता तुमचं ज्या मुलीशी पटेल त्या मुलीला या घरात घेऊन या. मी त्या मुलीशी लग्न करेन. चालेल. बाबा,
म्हणजे या जन्मात रॉनीचं लग्न होणं काही सरितासारख्या बायका संन्यास घ्यायला लागल्या तर पृथ्वी डळमळेल. मंत्री आई चिडायचं नाही शांत रिलॅक्स आनंदी राहा मस्त मस्त फिरायला जा आणि मज्जा कर मस्त मज्जा. काय झालं? कोण मज्जा करणार आहे? कुठे करणार आहे? अगं, तुझी सासूमा जाणार आहे फिरायला. हो, फार फार तर वेशीपाशी जाऊन परत येतील. वेशीपर्यंत नाही, चांगली दूरवर जाणार आहे मी. आणि 10-12 दिवसांची ट्रिप आहे आमची. खरंच? सासूबाई 10 दिवसांसाठी ट्रिपला जाणार आहेत? फारच आनंद झालेला दिसतोय तुला. ऑब्विसली होणार ना. म्हणजे 10-12 दिवस मला नो टोमणे, नो भांडणं, कोणी मला काहीच बोलणार नाही. किती मज्जा. अंकू 1 सेंटीमीटर आणखी जास्त असशील ना तर आई तिचं जाणं कॅन्सल करेल. सो सॅड. बाबा हे घ्या कोकम सरबत. वा वा वा. काय आज आपल्या घरातला कुस्तीचा आखाडा काय बंद आहे का? थोड्या वेळातच सुरू होईल. तर दुसरा पैलवान आला ना परत की आखाडा लगेच सुरू. का दुसरा पहिलवान म्हणजे आई कुठे गेली? शॉपिंगला गेलेत मैत्रिणी बरोबर. वाव नाईस. चांगलंय करू दे तिला छान मस्त मनसोक्त शॉपिंग. तसं आई खूप दिवसांनी अशी बाहेर झाली आहे ना फिरायला. चांगलंय. अहो बाबा मी आहे. तुझी आई यायची तेव्हा येईल. याचा आधी खिडकीतून येणं बंद करा. मी ना घराच्या सगळ्या खिडक्या पॅक करून टाकणार. 1 मिनिट, मला घरी येऊ द्याल? दारातून ये जा. आला. हळू पडशील रे बाबा. हळू. माकड जन्माला घातल्याचं वाटतं मला अनेक वेळा. हे घे. थँक्यू वहिनी, सो स्वीट ऑफ यू. आणि बाबा तुम्ही खिडक्या लावा, नाही तर घराला खिडक्या नसतील तरी चालतील, पण घराला घर पण हवं, असं माझी मैत्रीण म्हणते, चिंगी चुळगुळे नावाची. काय नाव आहेत रे ह्याच्या मैत्रिणींची? आई आकार उकार काना मात्रा नसलेली. सगळ्यांचं बारसं कर पुन्हा. बाबा बारसं करायची गरज नाहीये, त्यापेक्षा आई घरी नाहीये, आपण पार्टी करूया. काय दादा वहिनी? हो हो गुड आयडिया. आपण घरच्या घरी पिझ्झा पार्टी करूया. हा येस चालेल, मी माझ्या मैत्रिणींना बोलवतो. अरे काय पोरात रे तुम्ही. सरिताकडे नाही म्हणले तुमच्या मित्रमैत्रिणीच्या पार्ट्यांना? अहो पण बाबा, क्लास टीचर वर्गात नसताना दंगा करायला मजा येते की नाही, तसं आहे. तुम्ही पण करा ना काहीतरी तुमचे प्लॅन. बाबांचा फक्त एकच प्लॅन, मोबाईल गेम आणि काय. डोंट अंडर एस्टिमेट युअर फादर. सुनेच्या हातात घराची जबाबदारी दिल्यावर कसली झोप लागते मला सुखानं. काय करून ठेवणारे कोणास ठाऊक. पण मी गेल्यावरती इथे मनाला येईल तसं वाटेल तसं वागणार आहे. पण मी गेले तर वागशील ना. हा देवा नारायणा, नको रे देवा, ट्रिप नको पण सुनेला आवर असं झालंय. कॅन्सलच करून टाकते. सुनेवर घराची जबाबदारी टाकू शकत नसल्याने मी ट्रिपला येणार नाही. नको नको असं नको. कॅन्सल. सुनबाई बिझी आहेत, त्यामुळे घरात कुणीतरी असणं आवश्यक आहे. यायची खूप इच्छा आहे पण येऊ शकत नाही. क्षमस्व. सेन हे बरं. माझ्या बाई, मी काय केलं बुवा? काय आहे, मी तिकडे असताना तुम्ही घर नीट सांभाळताय का नाही ह्या विचाराने मला झोपच नाही लागली. हो बघितलं असं शंतनू, तुझी बायको मला कसं बोलते ते. गंमत केली हो सासूबाई. बरं, सुलू आजीने निरोप पाठवलाय की तुम्ही जेवण घेऊन त्यांच्याकडे जा. बरं, पण आता कशा आहेत त्या? बरी आहे. डॉक्टरांनी सांगितलंय काळजी करण्यासारखं काही नाहीये, 1-2 दिवसात डिस्चार्ज मिळेल. देवच पावला ग बाई. पण सुनबाई, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. केवळ आज तुझ्यामुळे सुलवाजीचा जीव वाचलाय.
संगीता, आज तुझ्या सासूला तुझं जरा कणभर जास्तच कौतुक वाटतंय. वाटणारच. आणि म्हणूनच आज एक आनंदाची बातमी मी तुम्हाला देणार आहे. अरे तेव्हा सरकार असं नका हो बोलत जाऊ, भीती वाटते खूप. गप्प बसा हो. सुनबाई, मी ट्रिपला जाणार आहे. काय सांगताय काय? पण सासूबाई, तुम्ही ट्रिपला जावं म्हणून मी हे सगळं केलेलंच नाहीये. किंवा मी जबाबदार आहे हे प्रूव्ह करण्यासाठी, किंवा मी काहीतरी सांभाळू शकते म्हणून पण नाही केलं. त्या वेळेची ती गरज होती, तेच करणं योग्य होतं. पण त्यालाच तर महत्व आहे ना सुनबाई. तुझ्यासारखी खंबीर सून असताना मला काळजी करायची गरजच नाहीये ना. मी निश्चिंतपणे जाणार आहे ट्रिपला. एक खरं खरं सांगू का सासूबाई, जोपर्यंत हे घर तुम्हाला फक्त तुमचं वाटतं ना, तोपर्यंत तुम्ही निश्चिंतपणे जाऊच शकणार नाही. माझं कसं आहे, मला हे घर ना माझं वाटतं ना तुमचं वाटतं. मला असं वाटतं की हे घर आपल्या सगळ्यांचं आहे. बापरे, ऑक्सिजन लेवल उत्तम आहे. बापरे, बाबा, ब्लड प्रेशर पण उत्तम आहे, म्हणजे नॉर्मल आहे. बापरे, आयर्न पण उत्तम आहे. अहो मंत्री, शुगरचं बोला ना. बापरे, काय झालं? हे खरं वाटतंय. काय झालं? शुगर काय? कमी झाले का? नाही नाही, वाढले. 98 ना, मग हरकत नाही. अरे मा, 2 रन पाहिजे, सेंचुरी मारून टाक. सरूचा घास घेऊन टाकते. सासूबाई, तुम्हाला आता गोड कंट्रोल करायला हवं, कारण ही प्री डायबेटिक स्टेज आहे. कुठली? म्हणजे डायबिटीसच्या आधीची स्टेज. सेंचुरी केलीत ना, 100 झाली ना शुगर, तर हळूहळू वाढेल, आणि वाढत जर गेली ना, विकेट. ही माझ्या मरणावरच उठली हो. मंत्री, चला तयारीला लागूया आपण. चला चला. नाही नाही, नको नको. काय असं सगळं संपल्यासारखं का बोलायला लागली? बाबा, अरे यार, अरे म्हणून मी चेकअप वगैरे नको म्हणत होतो, पण तू ऐकतच नाहीस माझं. ये आता. नको कसं काय? उलट बरं झालं आधीच चेकअप केला, आधीच रिपोर्ट्स आले. आता आपण आधीच काळजी घेऊ शकतो व्यवस्थित. काळजी? अंकु 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 ऐक ना. अंकु, अरे माझं ऐक तर. अंकु ऐक, माझं दार उघड. अंकु, अगं दार उघड, ऐक ना. अरे यार, अरे तुझ्यासाठीच तर चाललंय ना हे सगळं. अरे तुझी काळजी तर घेऊ दे आम्हाला. अंकु यार, तुझ्यासाठी सुट्टी सुद्धा टाकली यार मी, ऐक ना. मला माहितीये बरोबर, हा झप्पीवाल्या, तू का सुट्टी टाकली असते. तुझ्यासाठीच तर चाललंय, ऐक ना अंकु. हे बघ, तू तर जाणार आहेस का? तुला टप्पी देणं बाहेर येऊ? ठीक आहे, मी जातोय, पण मी नंतर परत येईन ना. आणि हा अंकु, तुला ब्रेकफास्ट करावंच लागणार एवढं लक्षात ठेव, कारण पेशंटनी असं उपाशी राहिलेलं चालत नाही. पेशंट? मी पेशंट आहे? मी पेशंट आहे? भेटच तू मला आता, बघतेच मी तुला. माझे हात पकडतो काय? हैराण केलंय बाबा खरंच. काय एवढी काळजी घेतायत? या सासूबाईंचं जर ऐकत राहिले ना, मी उपाशीच राहीन. हा, एक काम करते, अण्णा करून ऑर्डर करते. हाँ अण्णा, मैं मंत्री बात कर रही हूँ. कौन सी मंत्री? नहीं नहीं, वो मंत्री आनंद भवन वाली. हाँ हाँ हाँ, सुनो, मेरे को ऑर्डर देने का है. हाँ हाँ, ब्रेकफास्ट में एक इडली सांबार, एक मैसूर सादा डोसा. हाँ, लंच में मेरे को चाहिए 4 बटर रोटी, एक पनीर बटर मसाला, और डेजर्ट में क्या, फालूदा. फालूदा मिलेगा? हे काय आहे? पार्सल आहे.
पार्सल हे बघू 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 काय काय दाल फ्राय व्हेज माखनवाला बटर रोटी जीरा राईस फालुदा आणि हे काय गुलाबजाम बापरे पनीरची भाजी पण आहे. बोलू नकोस उघड पटकन. आज अन्नदेवता प्रसन्न झाले आपल्यावर. लगेच लगेच काय 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 चाललंय काय हा काय लपवतोयस तू हे पार्सल कोणी मागवलं? पार्सल कोणी मागवलं? कोणी मागवलं हे नाही माहिती पण अण्णाकडून आलंय बस एवढंच माहिती आहे. हो का? पार्सल बाजूला ठेव आणि मी जे केले ना तेच सगळ्यांनी जेवायचंय, कळलं? मला काय म्हणावं आता? दैव देतं आणि कर्म नेतं. चला चला सुरू करा अरे जेवायला. नहीं, तुम कौन सी खिड़की में तो खिड़की नहीं नहीं कौन सी भी खिड़की को जाली नहीं लगाना है, रॉन्ग नंबर है. हाँ क्या तुम यार. नहीं नहीं रॉन्ग नंबर नहीं है, बराबर है, लेकिन जाली चुकून रोनी की खिडकी में लगी. काय सुनबाई कशाला आम्हाला उल्लू बनवतेस? हे बघ तुझं पार्सल आलंय. वा 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 सुरू. मुगाची उसळ अप्रतिम झाली हा. आणि हा लाल माठ पण काय भारी वाटतोय बापरे. मस्त. आई मार डाला. पण सरू हे सगळं अंकिता सुद्धा खाऊ शकते ना? छे ती कशाला हे सगळं जेवेल? तिचं पार्सल आलंय ना, घे ग सुनबाई तू हे खा. नाही नाही तुम्ही केलेलं खाईन मी. अगं नको, जी मजा अण्णाच्या दाल फ्रायला आहे ती याला आहे का? नाही की नाही? मग तू जेवते. हा आम्ही हे जेवतो. जेव जेव. शंतनू इथेच खरी कसोटी आहे आता. वाव सासूबाई काय मस्त झाली उसळ, एक नंबर. मस्त. तो लाल माठ पण द्या, आज पार्टी होऊन जाऊ दे. मेथीचा पराठा केला ना माझ्यासाठी, तो पण द्या. लगेच आणते. सुनबाई हे सगळं खरंच तुला आवडतंय का तू सरिताला आवडावं म्हणून असं वागतेस? किंवा मला हे असं खरं वाटतंय का की तुम्हाला हे सगळं आवडलंय? पण एवढी प्रेम करणारी सासू आहे ना, तिच्यासाठी करते मी. काय झालं? काय हवंय? तुम्हाला कसं कळलं मला काहीतरी हवंय म्हणून? हो तो असा तुमचा मायाळू स्वर असा कधीतरीच कानावर पडतो ना. मी नेहमीच तुमच्याशी मायेने बोलत असते पण तुम्हालाच कळत नाही. एक सांगू का? आज की नाही तुम्हाला हव्या तितक्या वेळ तुम्ही मोबाईलवर गेम खेळत राहा. बापरे, त्या बदल्यात मी काय द्यायचंय? नो असं काय हो करता? मी कधी काही मागितले का तुमच्याकडे? पण काय झालं माहितीये का, मगाशी तुम्ही स्वयंपाकघरात आलात ना आणि मला म्हणालात ना की सरू आज मला फक्त 2च पोळ्या हव्यात, तेव्हा माझं तुमच्याकडे लक्ष गेलं. हो म्हणलं बाप रे किती खराब झाली तुमची तब्येत, किती रोडावलात तुम्ही. मग मी ठरवलं नाही नाही तुम्हाला आज एक्स्ट्रा पोळी खावीच लागेल. अरे वा सासूबाई, आज तुम्ही सगळा स्वयंपाक केला आणि काहीच शिल्लक राहिलं नाही. क्या बात आहे, कमालच झाली म्हणायचं. कमाल वाटणारच ग तुला, कारण तू सून आहेस ना, मग तुला सासूचं परफेक्शनची कमाल वाटणारच. तू दिलेले चॅलेंज मी जिंकले बर का. तरी ते काय म्हणताय सुलवाजी? इतकी सुंदर चविष्ट भाजी केली होतीस म्हणून सांगू. काय तुम्ही पण सुलवाजी, परवा दिलेल्या भाजीचं अजून तुम्ही कौतुक करताय. तुम्ही पण ना. परवा दिलेली भाजी? अगं नाही, आज दिली होतीस ना तुम्हाला भाजी. जा जा तुम्ही मामू कुक्षी घ्या, जा माझं कौतुक पुरे झालं. जा जा. सुलवाजी सुलवाजी काय आहे ना, सासूबाईने त्यांचं कौतुक केलेलं आवडत नसेल तरी मला खूप आवडतं. मला सांगा ना, हा परवा सारखंच आज काय दिलं नाही का? काय काय दिलं? अगं काय काय दिलं नव्हतं ते विचार. काय झालं, आज तिच्या अजून स्वयंपाक थोडासा जास्त झाला होता.
मग मला म्हणाली तुम्ही कशाला वेगळं करत बसताय, मी देते तुम्हाला. म्हटलं ठीक आहे. आणि इतका सुंदर स्वयंपाक होता म्हणून सांगू तुला. बरं सरिते, मी कशाला आले होते, मी ना थोडीशी खीर तयार केली, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा देऊ का? नाही नाही नको नको सुलोजी, तुम्ही आरामात मामा कुक्षीला जा. ओके, गुड नाईट. शंतनू, म्हणजे सासूबाईंनी तुम्हाला विचारून स्वयंपाक केलाच नाही ना? हो, नाही विचारलं मी. मला ना मुळात तुझ्यासारखं असं मोजून मापून स्वयंपाक करायला आवडत नाही आणि जमतही नाही. मला थोडं जास्त केलेलं आवडतो. अगं आयत्याला कोणी दारावर पै पाहुणा येऊन उभा राहिला तर घरात काही नाही, कसं वाटतं ते. एक दिवशीनं फजित होईल तुझ्या यशानं, मग कळेल तुला. सासूबाई, हल्ली असं न सांगता कोणीही दारात येत नाही. सगळेजण फोन करून कळवतात आणि मगच येतात. पण तुम्ही जर आधीच नियम मोडला तर सगळं जेवण सुलूआजीला द्यायची काय गरज होती? अरे म्हणजे काय, मी चॅलेंज हरते असं तुला कळल्यावर तू मिरवलं असं सगळीकडे, हे काय मला माहित नाही का? हा, आता बघ तुझे नियम तुझ्याच अंगाशी कसे आलेत ते. त्याचा फायदा तुम्ही करून घेऊ नका. बरं मला सांगा, सुलूआजीनी सगळं जेवण संपवलं असेल का? काय म्हणायचं काय तुला? नाही, म्हणजे आपण उरलेलं जेवण सुलूआजीकडनं घेऊन येऊ, पप्पांना देऊ, ते खातील. तर तोपर्यंत आपण अजून स्वयंपाक करायला लागू शकतो ना. चे मी नाही असलं काही करणार. किती प्रेमाने मी त्यांना नेऊन दिलंय सगळं जेवण आणि त्यांना सांगायचं आता परत द्या म्हणून. हे बघ तुझे पप्पा आले, तू बघ काय करायचं ते. कधी इतक्या बालिश वागता ना सासूबाई तुम्ही. बरं ठीक आहे, मी घेते जबाबदारी. घे. एक मिनिट. अंकिता, ए अंकिता, अगं काहीतरी खायला दे ग, पोटात खड्डा पडलाय माझ्या. हो आणते आणते पप्पा. शंतनू जरा इकडे ना, काम आहे थोडस. आलेस? हा बोल. हे बघ, घरात काहीही जेवण शिल्लक नाहीये. मी आणि सासूबाई आता करायला घेतोय, पण तुझ्यावर आणि बाबांवर एक जबाबदारी आहे. काहीतरी करून पप्पांना जरा थोपवून धरा, तोपर्यंत मी करतो पटापट. अरे ठीक आहे, जरा कठीण आहे पण मी करतो प्रयत्न. कर कर. बाबा ते मला ते विचारायचं होतं, म्हणजे तुम्ही ते नाही का असं कुठे असं ट्रिप वगैरे अशी, म्हणजे असं कुठे फिरायला वगैरे जायचा असा विचार केलाय की नाही काही? नुसता विचार नाही केलाय, जवळपास विचार पक्काच झालाय. अरे वा, काय सांगताय? लहानपणापासूनची माझी इच्छा होती. आम्ही सगळे मित्रमंडळी बँकॉकला जाणार. बाबा एक मिनिट, कोणालाही काही सांगू नका, आधी फोनवर बोला. हे घे. अरे बापरे, म्हणजे हिला कळलं की काय मी आल्याचं? हो घ्या. हा हॅलो. नुसतं हाय हॅलो करत बसू नका. महिन्याभराचं सगळं एकत्र खाऊन झालं असेल ना तर निघा तिथून आता, नाहीतर रात्रीचं जेवण करायला सांगाल त्यांना. काय अगं वेडी आहेस का तू? रात्रीचं सुग्रास जेवण मी तुझ्याच हातचं खातो ना. हा काय, मी निघालो चला. हा निघतो चला. हो काय माणिकराव, असं लगेच काय निघताय? राहा ना आजच्या दिवस. हो ना, रात्री पण जेवायला बनवेल ना सरिता छान काहीतरी. हो ना बाबा. अहो थांबा ना, आपण जरा ते बँकॉक विषयी बोलूयात ना. नको नको नको, मी रत्ना तिकडे मला मिस करते ना, तिच्यासाठी मला जावंच लागेल. हा चला येतो मी. आणि मिळायला हवी. सावकाश जा. पोचलात की फोन करा लेकीला. अच्छा, सावकाश जा. हाय ग. हो, पण विहिणीबाईंनी अगदी योग्य वेळेस अजून फोन केला नाही तर रात्रीच्या जेवणाचं आम्हाला टेन्शनच आलं होतं. नाही आज तुम्हाला फारच काम करावं लागलं. आज रात्री असं थोडक्यात रुकूया. सगळं अगदी साफसूफ करूया, अगदी मोजून मापून स्वयंपाक करूया. मग आयत्याला परत कोणी पाहुणा आला की बसतोच आम्ही रांधा वाडा उष्टी काढा करत. हा अच्छा, म्हणजे या सगळ्याचा दोष तर तुम्ही मलाच देणार आहात का? ठीक आहे बोला, मलाच बोला, तुम्ही मलाच बोला. बोलणारच. काढ नवीन नियम काढ. मग तू आहे आणि मी आहे, बघूच काय करते ते. भारी लाडावून ठेवले तुम्ही, तू बायकोला तुम्ही सुनेला. बघते आता तिला बरोबर मी. सौदामिनी दार उघड. कोण आहे रे?
थांब. अच्छा सौ दामिनी दामिनी कुडाळकर का ते इथे नाही राहत पलीकडच्या विंगेत राहतात. चल चल मला काय 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 चाललंय काय तुमचं काय सौदामिनी म्हणजे माझी नाही मी तिला काल इथे फॉलो करत आलो होतो. कुठे फेसबुकवर? नाही नाही मग ग्रामवर? अहो काय बोलताय अहो माझी सौदामिनी मी तिचा पाठलाग केला का? इथेच कुठेतरी शिरली आहे. तिथे तुम्ही लपून ठेवलंय तिला. मला माहिती आहे ना. कोणी नाही. काय? सौदामिनी. सौदामिनी. काय झालंय काय आहे? कोण आहे हा माणूस? ओळखलंस का सौदामिनी मला? तुझ्या दारात आला कोणी. कपडे होते हुडी आणि जीन्स, केसांवरती पोणी. अगं मी तुझा प्रियकर प्रभाकर, तुझा प्रिय प्रभू. एक लगावून देईन तुला. कोण आहेस तू? हा, मी तुला ओळखतही नाही आणि आईच्या वयाच्या पहिल्या प्रेयसी म्हणतोस. लाज नाही वाटत? तो चेहरा, तोच बांधा, तोच राग आणि तीच तीच आग. अजूनही तू अशीच आहेस. तू बदलली नाहीस प्रिये, तू बदलली नाहीस. सरकार हो काय म्हणतो हा? अहो मी ओळखत नाही या माणसाला. मलाच काय विचारतं काय चाललंय म्हणून. अगं असं काय करते सौदामिनी? तू आपल्या सगळ्या आणाभाका विसरलीस का ग प्रिये? अगं गोदावरी नदीच्या काठावर चपटे दगड फेकून फेकून आपण एकमेकांना लग्नाची वचनं दिली होती. त्याच नदीच्या काठावर रात्र रात्रभर त्या चंद्राकडे बघत आपण सुखी संसाराची स्वप्न बघितली होती प्रिये. तुला आठवते? तुझे हात दुखायचे म्हणून मी स्वतःच्या हाताने कपडे धुवायचो प्रिये. तेच कपडे धुता धुता आपण आपल्या पिल्लांची नावं बाबा सासूबाईंचा अफेअर आहे. तुझी पोनी कापीन होती. सरकार काय झालंय? काय प्रकार आहे नदीच्या काठावरचा? मला नाही माहिती हो. मी ओळखत पण नाही या माणसाला. शंतनू तू काही बोलणारच की नाही? बोलणार काय रे? तुझं नदीच्या काठावर काय फक्त ए बाळा प्रभाकर, प्रभू, प्रभ्या, उठ उठ आधी उठ. काय मला सगळं काही आठवतंय. चल आपण जाऊया. प्रभू चल. तुला आठवलं? हो पाहिलं माझ्या सौदूला सगळं आठवलं. हो रे, मला सगळं सगळं काही आठवलंय. आपलं गाव, आपली भाषा, आपला तो गोदावरीचा काठ आणि ती नौका, सगळं सगळं काही आठवलंय. पण आपण जाता जाता आपल्या बायजालाही घेऊन जाऊया. बायजा? हो. आता ही कोण बायजा? असं रे काय करतो? बायजा तुला आठवत नाही? जिला मी सारखी सारखी म्हणायचे बायजा बायजा, सतत मला छळायची ती. अरे असं काय करतोस? माझी धाकली बहन. आणि आता माझी सून झाली या. आता पण मला खूप छळते रे ती. खूप छळते, खूप छळते, खूप छळते. मी का छळते? बायजा बायजा बायजा. ती बघ, ती बघ आली बघ. हा ही बघ बायजा बायजा. मी पाहिजा. अरे तुम्हाला छळायची तशी यांना पण छळायची की चिमटे काढू काढू. अगं बया. पाहुणे एक मिनिट सगळं ठीक आहे पण मला नाही आठवत असलं काही. अगं बया. अरे हे पण होतं की माझा नवरा. अरे एकदम एकदम असं सगळं आढळलं मला. एकदम सगळं सगळं आढळलं. अरे अरे क्या मिया क्या सब खैरियत ना? अरे कितने जन्म में पिछला जन्म में ऐसा कितना. पण ही पद्धत नाही ना झाली. सॉरी आई, तुला एप्रिल फुल करण्याच्या नादात खूप त्रास दिला मी. सो सॉरी. सॉरी म्हटलं की झालं ना? ठीक आहे, हरकत नाही. एप्रिल फुलच्या नादात समोरच्याला त्रास होऊ शकतो हे कळलं ते सुद्धा खूप आहे. आमच्या लहानपणी
अशाच एका खोडकर मुलाने आमची खोड काढली होती, माझी आणि माझ्या मैत्रिणीची. तिच्या अंगावर रबराचा साप टाकला होता आणि ती एवढी दचकली, ओरडत सुटली रस्त्यावर आणि त्यामुळे तिचा मोठा अपघात झाला. आपल्यामुळे कोणाचं तरी आयुष्य तरी बर्बाद होऊ नये एवढंच. सॉरी आई. पण नशीब मीच होते. माझ्या जागी सुनबाई असती ना तर वेडी झाली असती या प्रँकमुळे. मी काय सारखी बेडरूम मध्ये पळत आले नसते हा सासूबाई. आणि बाय द वे प्रँक माझ्या बरोबर होणार होता. अगो मला ह्याची वहिनी समजला तो. मूर्ख आहे तो. मी काय म्हातारी दिसते का? कोणाची वहिनी तरी वाटत नाही तुम्ही ऑब्व्हियसली. एक मिनिट, तू मला वाटलं